नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. पश्चिम बंगालमध्ये अजूनही आणखी 50 दिवस सीआरपीएफचे जवान आपलं काम करणार आहेत आणि ते अ, कर्तव्य बजावताना दिसतायत आपल्याला. तुम्ही अनेक व्हिडिओ बघितले असतील. मी तर कमीत कमी एक 100 एक तरी व्हिडिओ बघितले असतील. छोटे-छोटे नागरिक टाकताहेत. कोणी पार्टी ऑफिसर कोणी टाकत नाहीये लक्षात घ्या. लोक रस्त्यावर उतरून जल्लोष करताना दिसतायत आणि त्या जल्लोषामध्येच अनेक जण रडताना सुद्धा दिसतात. काय प्रकारच्या मरण यातना या जनतेने भोगल्या ह्याचं प्रात्यक्षिक तुम्हाला त्या व्हिडिओज मधून मिळेल. हे सगळं होत असताना ते जे सीआरपीएफचे जवान आहेत ना, त्यांची लिटरली लोक पूजा करतायत, त्यांची आरती उतारतायत आणि त्यांना ती आरती ओवाळत असताना त्यांना नमस्कार करून सांगतायत, तुम्ही होता म्हणून आम्ही वाचलो. नाहीतर मतदान कठीण होतं. आणि हेच झालेलं होतं. आधीच्या निवडणुकांमध्ये तेच झालेलं होतं. आपण फक्त असं म्हणत होतो, की बंगालचा हिंदू जो आहे तो झोपलेला आहे. पण तो झोपलेला नव्हता. त्याला मुळी हातपाय हलवायला जागा ठेवलेली नव्हती. आणि हे सगळं कसं केलं गेलं? नुसतं मतदान केलं म्हणून, नुसता कोणीतरी काम करतो म्हणून त्या भाजपच्या कार्यकर्त्याला मारायचा, इतका निर्दयपणे मारायचा, संपूर्ण जगाने बघावं ती सगळी हिंसा, ह्याची तजवीज केली जात होती. त्याच्या कुटुंबियांना त्रास दिला जात होता. वाटेल त्या मुलीला रस्त्यामधून उचलून न्यायचं, विवाहित स्त्री आहे का नाही बघायचं नाही, तिच्या वयाचा विचार करायचा नाही, अशा प्रकारचे जे अत्याचार घडवले गेले, त्या ते काय केवळ हिंसा करण्यासाठी म्हणून नव्हते ते. त्यांना एका पद्धतीची राजवट तिथे राबवायची होती. आणि ही जी राजवट राबवायची होती, तिच्यासाठी म्हणून जनता मुळात तिने आवाज करू नये, तिने विरोध करू नये, म्हणून तिचं दमन केलं गेलेलं होतं. ही जी राजवट होती, ह्या राजवटीचे कारक किंवा संप्रेरक म्हणतात, ते कोण होते? तर ते अर्थातच बाहेर बसलेले डीप स्टेट वाले. या डीप स्टेटचा एक हात होता आय-एस-आय आणि तो आय-एस-आय हा दुरून बसून बांगलादेशामधून सगळा नियंत्रण करत होता. एकंदरीतच पश्चिम बंगाल आणि बांगलादेश हे जणू काही एक राष्ट्र असल्यासारखं ट्रीट केलं जात होतं. सगळी यंत्रणा तीच होती, ती कॉमन यंत्रणा होती. आणि मग ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाने काय केलेलं होतं? हा प्रश्न उरतो तिथे. त्यांनी एकच काम केलं, त्यांनी संपूर्ण सरकारची यंत्रणा या लोकांच्या हातामध्ये सुपूर्द केलेली होती. तेव्हा जेणेकरून कुठूनही जनतेला उठाव करता येऊ नये. तुम्ही एक वेळ लोक म्हणायचे राष्ट्रपती राजवट का लावत नाही? 355 कलम का लावत नाही? त्या सगळ्यामधून सोल्युशन मिळालं नसतं. 6 महिने केलं असतं तुम्ही. वर्षभर केलं असतं. अगदी भले आपण समजून चालू संसदेत त्याच्यावरती मतदान घेऊन मुदत वाढवली असती. पण त्यांनी प्रश्न सुटला नसता मित्रांनो. जो विजय निवडणुकीत मिळवून आता 5 वर्ष राज्य तिकडे चालवलं जाणार आहे. 5 वर्ष सुद्धा पुरेशी नाहीयेत. या कामाला तिथे जी घाण साचलेली आहे, ती घाण साफ करण्यासाठी 15 ते 20 वर्ष लागणार आहेत. कारण ही घाण पार तेव्हापासूनची आहे, जेव्हा सीपीएमचं सरकार येऊन बंगालमध्ये बसलं आणि त्यानंतर जी घसरण बंगालची चालू झालेली आहे, ती आजपर्यंत चालू आहे. तेव्हा सुद्धा हीच दहशत होती. 2011 साली हीच दहशत मोडून ममतांना राज्यावर येण्यासाठी तत्कालीन यूपीए सरकारने मदत केली. त्यांनी पुढे तेच दहशतीचं राजकारण चालू ठेवलं. आणि मग प्रश्न तोच मी जो हेडिंगमध्ये विचारलेला आहे, सीआरपीएफच्या जवानांना काम काय आहे तिकडे 50 दिवस? हा तुम्हाला प्रश्न पडेल. जे एका बाजूला जल्लोष जनता करते आहे. मी बघितलं एका ठिकाणी लेनिनचा पुतळा सुद्धा लोकांनी फोडून काढलेला आहे. इतका राग जमलेला आहे सगळा डोक्यामध्ये. तेव्हा हे नेमकं होतंय काय? आणि आजच्या घडीला सगळं शांततेत आहे का? सगळ्या मिरवणुका निघतायत. लोक जाऊन देवळाचं परत एकदा उद्घाटन करताय. उद्घाटन म्हणजे बंद करून ठेवलेली होती देवळं. वर्षानुवर्ष बंद केली होती. का? कारण ती दाट मुस्लिम वस्तीत होती. तिथे कोणी त्यांना पूजेचा
आवाज नको होता. हे सगळे प्रकार लोक पोस्टर फोडताना दिसतायत, चप्पला मारताना दिसतायत, शेण फेकताना दिसतायत त्या पोस्टर्स वरती. प्रचंड इतका तो राग असा उफाळून आलेला आपल्याला दिसतो. पण ह्याच सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला जर का असं वाटत असेल, की ममता, त्यांचा पक्ष किंवा त्यांचे जे कोणी हे समर्थक आहेत ना, ISI प्रणीत, डीप स्टेट प्रणीत, ते गप्प बसणार आहेत अशी जर का तुमची समजूत असेल तर ती चुकीची आहे आणि ती सांगण्यासाठी हा व्हिडिओ करते आहे. काही तथ्य आपण बघूया, ती प्रेझेंटेशन मधून दाखवते म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसतील आणि मलाही ती विवरण करायला सोपं जाईल. तेव्हा स्क्रीन शेअर करते आहे आणि तो शेअर करेपर्यंत तुम्ही थोडा धीर धरू शकता. या, या. इथे पहिलंच ट्विट जे आहे ते भाजपचे एक आमदार आहेत. ते म्हणतात, मला 4 तास नाही झालेत आमदार होऊन, तर माझ्या भावाची मर्डर झालेली आहे. आणि हे सगळं कलकत्त्यामध्ये, खुद्द कलकत्ता शहरामध्ये आमदाराच्या भावाची हत्या केली गेलेली आहे. शॉकिंग व्हिडिओ व्हायरल विथ क्लेम टीएमसी कॅन्डिडेट कृष्णदास. जलपैगुडी मधली ही कथा आहे. जलपैगुडी मध्ये हे जे टीएमसीचे कॅन्डिडेट कृष्णदास होते आणि त्यांची सोबत तलवारी हातात घेऊन हे साथीदार आले. त्यांनी भाजपच्या 6 कार्यकर्त्यांवरती हल्ला चढवला. का चढवला? कारण ते एका देवळात जात होते. कशासाठी? पूजा करण्यासाठी. यांना त्यांच्यावरती वार केले गेले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे आणि त्यांची प्रकृती त्याच्याबाबत अजून काही कळलेलं नाहीये. पुढची घटना जी झालेली आहे ती संदेशखालीमध्ये झाली आहे. संदेशखालीमध्ये पोलिसांची पाळत चालू होती, देखरेख आणि त्यांची गस्त चालू होती. ती गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या टीमवरती कोणीतरी गोळीबार केलेला आहे. आणि हा जो गोळीबार झालेला आहे त्याच्यामध्ये 5 सुरक्षा कर्मी जखमी झालेले दिसतायत. ऑफिसर इन्चार्ज जो आहे त्याच्यावरती गोळ्या चालवल्या गेल्या. सीआरपीएफ आणि पोलीसचे जवान सगळ्यांच्यावर त्यांना गोळ्या लागलेल्या दिसतायत आणि त्याच्यामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी सुद्धा होती. या घटना ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, कारण हे नीट वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. एका बाजूला जल्लोष आहे पण दुसऱ्या बाजूला या हिंसा घडतायत. अजूनही बंगाल शांत झालेला नाहीये. आता त्यांनी दुसरं असं म्हटलेलं आहे की उदाहरणार्थ हावरा म्हणजे जाधव बोर फ्रॉम हावरा आणि मधु मंडल फ्रॉम राजरहाट यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीचे हल्ले चढवले गेलेले आहेत. टीएमसीचं ऑफिस जे आहे जगतबल्लभपूर ह्याला आग लावण्यात आली. म्हणजे लोकांचा राग इतका जबरदस्त आहे. त्यांनी असं म्हटलंय की बाय मिसक्रियंट्स, म्हणजे कोण नेमके होते आग लावणारे आपल्याला माहिती नाही. त्या ऑफिसेस मध्ये नेमकं काय ठेवलं गेलेलं होतं आणखी जे पोलिसांच्या हाती लागू नये असं यांना वाटत होतं आणि म्हणून हे मिसक्रियंट्स कोण हे शोधण्याची गरज आहे. अशा पद्धतीच्या आगी का लावल्या गेल्या हे सुद्धा काढलं पाहिजे शोधून आणि ते आता पुढे येईल. मला खात्री आहे की हे असंच राहणार नाही प्रकरण. त्याच्यानंतरची जी घटना घडलेली आहे ती या सर्वेरिया अगरहाती ग्रामपंचायतीमध्ये घडली आहे. तिथे late at night when a police team accompanied by Central Security Forces went to patrol the area, the miscreants allegedly opened fire on them. हा बामणघेरी त्यांनी म्हटलेलं आहे. बामणघेरी एरिया जो आहे तिथे ही घटना घडली. ही सगळ्यात महत्वाची घटना आहे. पोलिसांनी टीएमसी ऑफिसवर रेड टाकली. त्यांना काही ना काहीतरी खबर मिळालेली असणार. नारायणपूर मधला घटना सांगतायत ते 24 परगणा, दक्षिण 24 परगणा. तिथे अशी म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की अशी शार्प हत्यार बनवलेल्या 18 हत्यारं तिथे ठेवून दिलेली होती. ती कशासाठी होती? म्हणजेच जर का ह्यांचा विजय झाला असता तर ही हत्यारं घेऊन बाहेर पडले असते आणि लोकांना परत म्हणजे ज्यांनी कोणी भाजपला मत दिलं असा संशय आला असता त्यांना सुद्धा कापून काढायची सोय केली गेलेली होती आणि सगळी हत्यारं तिथे मिळालेली आहेत टीएमसीच्या ऑफिसमध्ये. वेस्ट बेंगॉल मध्ये आणखी एक जो घडली ती घटना ठाकूरनगर मध्ये घडलेली दिसते.
तिथे सुद्धा अशी शार्प वेपन्स, ड्रग्ज, marijuana रिकवर्ड बाय लोकल रेसिडेंट्स. म्हणजे लोक गेले त्या ऑफिसमध्ये आणि त्यांना हे सगळं मिळालेलं आहे. कारण लोकांना माहिती आहे टीएमसीचा कुठला गुंड काय करतो. हे काय स्थानिकांना माहित नसतं असं नाही. ह्या परिस्थितीचा एक प्रकारे फायदा घेऊन त्यांना उघडं पाडण्याचं काम खुद्द लोक करतायत आणि ह्याला मी स्ट्रीट पॉवर म्हणते. मी जो त्या दिवशी व्हिडिओ केला की केवळ पोलीस पुरेसे नसतात, सुरक्षा रक्षक पुरेसे नसतात. त्यांच्याकडे सगळे इन्फॉर्मेशन असते असं नाही, पण जे रहिवासी आहेत त्यांना सगळं माहिती असतं. त्यांनी जर का लीड केलं आणि त्यांनी ही इन्फॉर्मेशन दिली, तर मग पोलीस आणि यंत्रणांचं काम जे आहे ते सोपं होऊ शकतं आणि त्याचं आपल्याला इथे हा ठाकूरनगर जो एरिया आहे त्याच्याबाबत आपण ते म्हणू शकतो. अन्यथा हे जर का टीएमसीचं ऑफिस असेल, तर तिथे वेपन्स का आहेत बाबा? अंमली पदार्थ का आहेत? याचं काही कारण आहे? तुम्ही तर एक पॉलिटिकल पार्टी आहात. तुम्हाला या सगळ्याची गरज काय आहे? ते सांगू शकत नाहीत. आता दरम्यान 2 मे रोजी म्हणजे अगदी निकाल येण्याच्या अगोदर ईस्टर्न रेल्वेनी आपल्या प्रॉपर्टीवरच्या अनधिकृत दुकानं काढून टाकली, झोपड्या काढून टाकलेल्या आहेत. त्याला कोणी विरोध करू शकलेलं नाहीये. कारण काय माहोल कसा होता 2 मेला सुद्धा तुम्ही कल्पना करू शकता, की त्यांचा धीर खचलेला होता. एक आणखी बातमी जी सांगितली गेली ती अशी आहे, की ममता बॅनर्जी यांनी सरकारी ऑफिसमध्ये अनेक रिटायर्ड ऑफिसर्स नेमलेले होते ब्युरोक्रॅट्स. हे रिटायर्ड ऑफिसर्सचं काम काय? माणूस निवृत्त झाला जाऊ देत. एखाद दुसरा झाला ठीक आहे. असे किती झालेले होते. ही बातमी जी दिली आहे ती एनडीटीव्हीने दिलेली आहे आणि आता त्यांना सूचना मिळालेल्या आहेत, की कुठल्याही ऑफिसमध्ये निवृत्त झालेल्या कुठल्याही अधिकाऱ्याला आत घ्यायचं नाही. त्यांना जी काय कॉन्ट्रॅक्ट दिली आहेत वगैरे त्याचा रिव्ह्यू होईल आणि त्याचं काय करायचं ते ठरवतील. पण आजच्या घडीला कोणीही प्रवेश करू शकणार नाही. सरकारी ऑफिस मधून कुठचेही कागद बाहेर हलवायचे नाहीत अशा स्ट्रिक्ट सूचना दिल्या गेलेल्या आहेत. ह्या 2 सूचना ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ही सूचना का दिली जाते हे आपल्याला आता व्यवस्थित बघायला लागेल. कसं आहे की 15 वर्ष ह्यांचं राज्य त्याच्या आधी 6 टर्म्स सीपीएमच्या ह्या सगळ्यामध्ये एक इकोसिस्टम तयार झालेली आहे. तुमच्या केवळ राज्य प्रशासनामध्ये नव्हे, पोलीस प्रशासनामध्ये सुद्धा. आणि केवळ पोलीस प्रशासन नाही, तुम्ही जर का बघाल कुठच्याही देशामध्ये जो इंटेलिजन्सच्या अनेक एजन्सीज असतात. पण त्या त्यांचं काम करत असतात. पण स्टेट लेव्हलचे जे पोलीस असतात ना, त्यांचं सुद्धा अशा पद्धतीने खबऱ्यांचं नेटवर्क असतं. त्यांच्याकडे अतिशय एकदम गाळीव माहिती असते आणि ताजी माहिती जर कोणाकडे असेल तर ती स्टेट इंटेलिजन्सकडे असते. गेल्या काही वर्षामध्ये पश्चिम बंगालमधून ही स्टेट इंटेलिजन्सची जी युनिट आहेत, त्यांना सेंटर पर्यंत फार काही माहिती मिळेनाशी झालेली होती. तेव्हा तिकडे काय अवस्था असेल तुम्ही कल्पना करा. म्हणजे जे शिरकाव झालेला आहे या डीप स्टेटचा, बांगलादेशी हस्तकांचा आणि एक्स वाय झेड जे मी सांगायची तुम्हाला गरज नाही. ते कुठे पोहोचले? स्टेट इंटेलिजन्स मध्ये घुसवण्यात आलेले आहेत. पोलीस यंत्रणांमध्ये घुसवण्यात आलेले आहेत. राज्य प्रशासनात घुसवण्यात आलेले आहेत. आणि हे सगळं चित्र जे आहे ते एका दिवसात बदलता येण्यासारखं नाहीये. ह्या ज्या सगळ्या हिंसक घटना आपण ज्या बघितल्या, टीएमसी आणि त्याचे गुंड अशा घटना घडवतायत. या घटना सहजासहजी थांबणाऱ्या नाहीये. आणि त्यात आज त्यांना भीती कोणाची आहे? त्यांना स्टेट पोलिसांची अजिबात भीती नाही. कारण त्यांना माहिती आहे त्यांचा कोण ना कोणतरी लागेबांधे असलेला तिकडे मिळणार आणि ते सुखरूप सुटतील. पण सगळं त्यांच्या हातात नाहीये, सीआरपीएफच्या हातामध्ये आहे. तिथे मेघ बदललेली आहे. स्टेट इंटेलिजन्स मध्ये घुसलेले हे स्वतःच घुसलेले आहेत. जे माहिती कोणाला देतायत? बाहेरच्या देशांपर्यंत नेऊन पोहोचवतायत. तेव्हा त्या सगळ्यांना खणती लावायला पाहिजे. ती खणती तुम्ही बघितलंत काही ठिकाणी पोलिसांवर पण हल्ले झाले, काही ठिकाणी पोलीस धाडी घालायचा प्रयत्न करतायत. का प्रयत्न करतायत? या धाडींमधून काय साधलं जातंय? तिथे कुठल्या पद्धतीची नेटवर्क्स काम करतायत?
ही सगळी गोष्ट महत्वाची ठरते आणि ही नेटवर्क जी आहेत त्याच्यामध्ये परकीय हस्तक आहेत का? परकीय हस्तक ह्याचा अर्थ असा की ते केवळ परदेशी व्यक्ती असतील असं नाही. तुमच्याच देशातल्या व्यक्ती परदेशी नेटवर्क जी आहेत त्यांना मदत करणारे पण असू शकतात. दोन्ही पद्धतीचे घरभेदे तिथे असण्याची शक्यता आहे आणि हे सगळं जर का कचरा निपटायचा असेल तर त्याला वेळ लागणार आहे आणि त्या कामासाठी म्हणून सेंटरला सुद्धा त्यांच्या कमांड खाली काम करणाऱ्या फोर्सची गरज आहे. तो सीआरपीएफ आहे. या सगळ्या अवधीमध्ये स्टेट पोलीस यंत्रणा जी आहे ती साफ होईल असं अजिबात नाही. कोणीच त्याची ग्वाही देऊ शकत नाही, पण त्याची सुरुवात आता केली जाईल असं स्पष्ट दिसतंय. ममता बॅनर्जी यांनी आणखी एक पाचर मारून ठेवलेली आहे, की मी राजीनामा देणार नाही. त्यांच्या डोक्यात कोणी काय हवा भरवली माहिती नाही. इथे आमचे महाराष्ट्रातले सगळे सुपुत्र जे आहेत त्यांना आता माहिती आहे की त्यांनी राजीनामा दिला आणि ते गाळात पडले. तेव्हा आता ममतानी तरी राजीनामा देऊ नये म्हणून ते अरे पण 2 दिवस काय नेमकं होणार आहे हे मला माहिती नाहीये. त्यांना 7 तारखेला आपोआप त्या विधानसभेची मुदत संपणार आहे. ती मुदत संपली की काम संपलं, थेट राष्ट्रपती राजवट लागते तिकडे. आणि मग ती लागल्यानंतर हक्क जेव्हा राज्यपालाच्या हातात येतात आणि त्यांच्या हातामध्ये नवी यादी आल्यानंतर राज्यपाल भाजपला बोलावू शकतो की तुम्ही राज्य स्थापन करण्यासाठी तुमचा जो कोणी नेता असेल त्याचं नाव मला कळवा म्हणून. ही प्रोसेस आहे, नॉर्मल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये ह्यांना 7 तारखे, आज 6 मे आहे. 7 मे पर्यंत, 7 मे रात्री 12 पर्यंत ह्यांचं राज्य असणार आहे. तोपर्यंत बंगालमध्ये ह्यांना नेमकं काय घडवायचं आहे हा प्रश्न माझ्या मनात आहे आणि हा प्रश्न येतो कारण ह्या सगळ्या घटना मी बघते आहे. त्या घटना घडल्या नसत्या, नुसताच जल्लोष असता तरी मी विसरले असते. पण ही मंडळी सहजासहजी चूप बसणारी नाहीत याची मला आता खात्री पटलेली आहे. मित्रांनो, आणि म्हणून सीआरपीएफची आवश्यकता तिथे काय तुम्हालाही कळेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. नमस्कार.